हॅलो नमस्कार मंडळी. काल मी आली नाही, काल मी सुट्टी घेतली. तर मी म्हटलं होतं की मी प्रयत्न करेन की आज 2 पॉडकास्ट टाकायचा. पॉडकास्ट तर 2 नाही टाकत आहे, पण एक असं छोटं क्विक असं एक आपलं नेहमीच असतं ना शॉर्ट पॉडकास्ट तसं, आणि एक आपलं रेग्युलर पॉडकास्ट थोड्याच वेळात येईल. शॉर्ट पॉडकास्ट ह्यासाठी कारण त्या दिवशी माझा एक पॉईंट मिस झाला. एक पॉईंट काय अख्खाच्या अख्खा एक व्हिडिओवरचं रिॲक्शन मिस झालं. पण त्या व्हिडिओमध्ये तसं काहीच रिॲक्ट करण्यासारखं नव्हतं, आणि थोडंफार अजून काही राहिलं असेल तर मी नेक्स्ट पॉडकास्टमध्ये क्लिअर करेन. पण एक मुद्दा होता जो मला तुमच्याबरोबर बोलायचा होता, तो मी स्पेसिफिकली आज ह्या शॉर्ट पॉडकास्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. तर त्या दिवशी बोंबाडने जे काही सँडविचेस वगैरे बनवले होते, आणि त्यामध्ये जेव्हा मुलींना तिने खायला दिलं ते सँडविच, तेव्हा ती सतत हेच बोलत होती की कसं आहे, आवडलं तुला, फेरी आवडलं तुला, वेला आवडलं तुला, कसं आहे, छान आहे ना, आवडलं आवडलं, हे 2दा बोलली. एकदा तिला विचारलं, एकदा हिला. त्यानंतर द ग्रेट 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 मण्यार तो खायला बसला. जस्ट खाल्लं पण नाही त्याने, नुसतं त्याच्या समोरच ते सँडविच ठेवलं होतं. तर हिचं सुरू झालं, खूप 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 गरम आहे, खूप गरम आहे. मग त्याने त्याच्याकडे बघितलं, त्या सँडविचकडे, खूप गरम आहे, खूप गरम आहे. मग त्याने ते उचललं, खूप गरम आहे सावकाश, खूप गरम आहे, हां खूप गरम आहे. मग त्याने तो बाईट घेतला. बाईट घेतल्यानंतर त्याने तोंड बंद केलं, कारण तो खात होता, त्याचा आस्वाद घेत होता. तर तोंड बंद केल्याबरोबर खूप 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 गरम आहे, खूप गरम आहे. अरे काय आहे, खूप गरम आहे, खूप गरम आहे. एक काम कर, त्याच्यानं तोंडात असा फुंकर मार, त्याचं तोंड उघड आणि फू 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 कर. नाहीतर ते सँडविच त्याला ना एक एक असं उचल आणि कर आणि त्याला भरव. येडी कुठची, चुप्पस. काय नुसती तो काय काय म्हणजे काय तो तो जुज्जू बॉय आहे का? हां, त्या मुली लहान आहेत, त्यांना नाही सांगितलं गरम आहे. म्हणजे खरं तर एक नॉर्मल ह्युमन बिईंग, मग ते आई असू दे, वडील असू दे, काका असू दे, काकी असू दे, किंवा कोणीही मोठी व्यक्ती, ती लहान मुलांना हे सांगते की बाबा बाळा खूप गरम आहे, हळू खा हळू खा. कारण लहान मुलं असं पटकन असं खातात, त्यांच्या आवडीची काही असं त्यांची डिश असेल, त्यांचा आवडीचा पदार्थ असेल तर ते पटकन उचलतात, तोंडात टाकतात. सो जी पळू शकते त्यांची, म्हणून आपण त्यांना समजवतो की हळू खा, गरम आहे गरम आहे. पण इथे मुलींना काही त्यांची जीभ पळू दे, नाही तर अरे काय पळू दे, काही फरक नाही पडत. पण मण्यारचं बाबा नाही. मण्यारचं कसं, त्याची जीभ पळली तर तो कसं करणार? अरे म्हणजे विवी विवी असं नाही करता येणार ना, त्याचं असं जीभ पळल्यावरती असं होणार ना. मग कसं त्याची जीभ बाबा खूप महत्वाची आहे. ती वळवळ करणं थांबली नाही पाहिजे. तिची वळवळ थांबली तर मग हिची चळवळ थांबेल ना बोंबाडची. मग कसं काय, ऐसा कैसा चलेगा रे बाबा. आणि ते तर बाबा तिकीट टू फ्लक्झमबर्ग आहे, त्याला तर खूपच जपलं पाहिजे. अगं बोंबडे, तुला लाज कशी नाही वाटत ग? किती तुमचं ते फालतूगिरी बघायची, आणि किती ते लोकांना काय दाखवायचं, कसलं काय. तुला ना खरंच त्या कजागलक्ष्मी आहेत म्हणून आहेत ग, नाही तर खरं त्यांची काही गरजच नव्हती. हा तुला सगळं ऑल इन वन पॅकेज मिळालंय, जिज्जू बॉय, त्यालाच द्यायचं ना जिज्जू. आणि त्याने पण तुझ्यासाठीच, त्याची आई जिवंत असताना पण तुझ्यामध्येच बघितलंय सगळं. आई बी, ती आई वगैरे असण्याचा काही त्याला काही नाही आहे, आणि तुला ते मुली असण्याचं काही नाही आहे. तर तुम्ही दोघंच आता त्या रील बनवायला पण सुरू करा. मौ ओ मेरी मौ, मी तेरा लाडला, असं करून असं जुजू बरोबर असं कवटाळून बसव त्याला गोदमध्ये तुझ्या. काय रे देवा, काय चाळे लावलेत. आणि खरंच म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं मंडळी, काही कॉन्टेंट नाही आहे, नुसतं आपलं जुने पुराणे उलटे सुलटे व्हिडिओ टाकायचे. आता तो व्हिडिओ एकतरीच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेचा आहे, नाहीतर मग जेव्हा त्या सुट्ट्या लागलेल्या ना मुलींना, आणि आम्ही सगळे आता बिझी आहोत, आणि आम्हाला आता वेळच नाही आहे, आणि सुट्ट्या मुली पण कंटाळल्या, त्यांना कुठे पण नाही घेऊन गेलो, आणि घरातच आहोत, घराचं शिफ्टिंगच चाललं आहे, हे ते जे देत होते ना आपल्याला ढाचे, तेव्हा जाऊन आलेले आहेत ते. मध्ये तेव्हा पण गायब असायचे ना, तेव्हा ते जाऊन आलेले आहेत. आणि आता टाकते व्हिडिओ म्हणे मच नीडेड ब्रेक. त्या हाने केलं की हिला सुचतं, आणि हिने केलं की त्या हाला सुचतं, आणि शेवटी कोणाचं ढापतात तर माझं ढापतात. म्हणजे खरं तर अक्कल तर कोणालाच नाही आहे ह्यांच्यापैकी, ना हिला आहे ना तिला आहे. हिने पोस्ट टाकली, नाही येणार
तर हाने पण पोस्ट टाकली आणि हाचं तर बाप रे काय गजब मराठी आहे रे बाबा. म्हणजे असंच होतं जेव्हा दुसऱ्याचं कॉपी करतो ना आपण, अक्कल नाही ना स्वतःची वापरत, जी नाहीच येतं वापरणार काय, तर मग असंच होतं. काय तर पोस्ट टाकलेली हाने की काल आणि आज मी व्हिडिओ पोस्ट करू शकणार नाही. काल आणि आज तू व्हिडिओ पोस्ट करू शकणार, आज तू व्हिडिओ पोस्ट करू शकणार नाही ह्याची पोस्ट तू टाकलीस ठीक आहे, पण काल मी करू शकले नाही असं असायला पाहिजे ना. काय त्या मराठीचं ना काय बाबा कुठेच ठेवलंय ना, कसलं काय धड आहे म्हणावं तर. इंग्लिश तरी तुम्हाला कुठे येतं की जर तुम्ही मराठी चुकीचं आपण म्हणतोय सवय सुटली तर तेही नाही आहे. सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारं. वारं बरं तुझ्या अंगात सरा भरा 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 येतं, हां त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही. पण हे काहीतरी असं मुद्दामून काहीतरी टाकायचं आणि काल आणि आज व्हिडिओ येणार नाही, तर मग आज का नाही आला, झाले ना 2 दिवस, मग आजची पोस्ट कुठे आहे. काहीतरी आपलं टाकायचं म्हणून टाकायचं. तिने टाकलं की मी करणार, मी नाही केलेलं मी करणार, या दोघींचं ढापाढापी चालली आहे आणि दोघी पार बसले आहेत. आणि पार म्हणजे त्या शेटण्याची तर मला वाटतं होणार आहे चांगलीच, म्हणजे तो काही का नाही रहेगा बाबा. जे आजकाल म्हणजे हालात पण आहेत तिथले, आणि त्यात ही अशी बायको जिला काही पडलेली नाही आहे, 1 नंबरची मतलबी बाई, नुसतं स्वतःचं. उद्या त्या शेटण्याचं काही जर नोकरी बिकरी गेली हिच्या चक्करमध्ये तरी ही शेटण्यालाच ब्लेम करेल की काय शेटण तुम्ही असं कसं, तुम्ही एवढं नीट बरोबर काम नाही केलं बाबा, तुम्ही जर केलं असतं तर आपल्याला सोडून जावं लागलं नसतं, आता तुमच्यामुळे मला जावं लागतंय भारतात परत, भारताचा वारा आता मला काहीतरी करावं लागेल, मला नाही माहिती शेटण, बघा ना तात्याला शेटण. बापरे कसल्या ह्या बायका, अशा बायका हॉरिबल आहेत, हॉरिबल. आणि हिची मेहनत काय तर फिरायची मेहनत. आज काय टायटल दिलंय की वर्क हार्ड इन सायलेन्स अँड लेट युअर सक्सेस स्पीक. अरे वा 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 वा, कसलं सक्सेस आणि कसलं काय बुकण्याचं सक्सेस. सक्सेसचा स पण नाही माहिती तुला, फक्त माहिती आहे त्याचा माहिती आहे तुला स, तेच करत असते दिवस रात्र मिडनाईट कम्फर्ट. सेसचं माहिती नाही पण सेक्स मात्र एकदम चांगलं चाललंय, जोरात एकदम तगडक 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 म्हणणार. हो हे थोडंसं असं मिक्स अँड मॅच असं थोडंसं पॉडकास्ट तुमच्यासाठी खास. थोडेसे काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते जे डिस्कस करायचे होते ते ह्या पॉडकास्ट थ्रू तुमच्याबरोबर मी डिस्कस केलेले आहेत. प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट बॉक्स की तुमचे पण काय अजून ह्याच्याबद्दल तुम्हाला काय इनपुट्स अजून द्यायचे असतील तर. आणि थोड्याच वेळात भेटू आपण आपल्या रेग्युलर पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.